तुकोबारांकडे ज्ञान आहे, तुकोबारांकडे प्रबळ इच्छा शक्ती आहे. ऐका, या प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावरती आज दोनच माणसे या जगामध्ये सुंदर जीवन जगू शकतात. त्याच्याकडे ज्ञान आहे तो, आणि ज्याच्याकडे प्रबळ इच्छा शक्ती आहे तो. तरुणांनो इकडे लक्ष द्या. इच्छा शक्ती असणं गरजेचं आहे आणि ज्ञान असणं गरजेचं आहे. ज्ञानाच्या जोरावरती काय होऊ शकतं आता संकेत भाऊ नीट आहे का बरं का. या जगाच्या पाठीवरती म्हणतोय मी, क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरांकडे पाहिलं जातं. हा, सचिन तेंडुलकरांकडे पाहिलं जातं. पण ह्या सचिन तेंडुलकरांना घडवणारे आचरेकर सर, आचरेकर गुरुजी, भारत देशानं त्यांना पद्मश्री नावाचा पुरस्कार दिला. ज्ञान आणि प्रबळ इच्छा शक्ती, त्याग, वैराग्य याच्यावर बोलतोय. नीट आहे का. आचरेकर सरांना पद्मश्री नावाचा पुरस्काराने सन्मानित केलं आणि सचिन तेंडुलकरांना भारतवासियांनी भारतरत्न नावाचा पुरस्कार दिला. आता भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार आहे, त्याच्या खालोखाल पद्मश्री नावाचा पुरस्कार आहे. पण आपल्या गुरूंना पद्मश्री आहे आणि आपल्याला भारतरत्न आहे असा कधीच अहंकार सचिन तेंडुलकरांना झाला नाही. उलट ज्या दिवशी आचरेकर सरांचं निधन झालं, ही बातमी सचिन तेंडुलकरांच्या कानावरती आली आणि सचिन तेंडुलकर अंतविधीला निघाले. ऐका, प्रचंड जनसागर लोटलेला आहे, प्रचंड जनसागर लोटलेला आहे आणि ह्या अंतविधीच्या प्रसंगाला सचिन तेंडुलकर आले. सचिन तेंडुलकर आले, गर्दीतून जागा दिली आणि सचिन तेंडुलकर समोर आले. ऐका, सचिन तेंडुलकर समोर आलेत आणि समोर आल्याच्या नंतर स्नान घातलं आचरेकर सरांना आणि ताटीवरती ठेवलं. ताटीवरती ठेवल्याबरोबर खांदा कोणी द्यायचा? सचिन तेंडुलकर समोर आले. मी खांदा देणार. मी खांदा दिला सचिन तेंडुलकरांनी आपल्या गुरुवर्यांना. ऐका, अंतयात्रा निघाली, अंतयात्रा संपन्न झाली, अंतविधी संपन्न झाला आणि पत्रकारांनी सचिन तेंडुलकरांना एक प्रश्न विचारला. ऐका, पत्रकार म्हणत होते, का हो, क्रिकेटचा देव म्हणून तुम्हाला जगात मान्यता मिळाली, भारतरत्न नावाचा पुरस्कारही मिळाला, पण सांगा ना, तुम्ही आज ह्या ताटीला खांदा दिला, तुमच्या गुरूंना खांदा दिला? अहो, त्यांचा पुरस्कार पद्मश्री आहे, तुमचा पुरस्कार भारतरत्न आहे. अरे, सचिन तेंडुलकरांनी पत्रकारांना दिलेलं उत्तर जरा नीट ऐका तरुणांनो, घरी नेण्यासारखं आहे. सचिन तेंडुलकर म्हणत होते, माझ्या गुरूंचा पद्मश्री नावाचा पुरस्कार आहे, माझा भारतरत्न नावाचा पुरस्कार आहे. पण पत्रकार मित्रांनो लक्षात ठेवा, आजच्या घडीला पुरस्कार महत्वाचा नाहीये. आजच्या घडीला तुमचं कर्तृत्व आणि तुमच्या जवळ असलेलं ज्ञान महत्वाचं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आमच्या गुरूंकडे ज्ञान आहे, आमच्या गुरूंकडे प्रबळ इच्छा शक्ती आहे आणि आमच्या गुरूंचं कर्तृत्व तितकं मोठं होतं, म्हणून मी भारतरत्न जरी असलो तरी पद्मश्री नावाच्या माझ्या गुरूंना खांदा देण्याचं भाग्य माझ्या आयुष्यात लाभलं. आयुष्यात आजच्या तरुणांनो या कीर्तनातला हा महत्वाचा मुद्दा घरी घेऊन जायचा आहे. तुम्हाला पुरस्कार किती मिळाले हे महत्वाचं नाही आहे, तुमच्या जवळ किती ज्ञान आहे आणि तुमचं कर्तृत्व किती महत्वाचं आहे आणि ते समाजासाठी किती वाहून घेत आहे हे फार महत्वाचं आहे. ही आजची काळाची गरज आहे. विठ्ठल इथपर्यंत आलो. ज्ञान म्हणजे बुद्धी. आता तुकोबराय म्हणतात बुद्धीमध्ये बदल करून घ्या. हा, काय सांगताय तुकोबराय? बुद्धीमध्ये बदल करून घ्या. महाराज, कर्तृत्व आणि ज्ञानाच्या गोष्टी बोलत असताना बुद्धीचा बदल करून घ्यायला सांगत असताना, ती हा बदल तुकोबराय बोलत असताना या हंगेवाडीमध्ये, या श्रीगोंदा तालुक्यामध्ये, या पंचकृषीमध्ये तुम्हाला किती शत्रू असू द्या महाराज, किती शत्रू असू द्या, शत्रूला घाबरायचं नाही महाराज. आणि शत्रू लय लांबचे नसतात, आपले असतात, आपल्या जवळचेच आपले शत्रू असतात. लांबची माणसाला काय करायचे आपलं, बरं का भाऊ, लांबच्या माणसाला काय करायचं हे तुम्हाला माहिती. वळई माहिती? वळई माहिती का? वळई बोला ना जरा, तुम्ही नाराज आहेत का? वळई माहिती ना? काय झालं, त्या वळईमध्ये एक कुत्री वेली आणि तिला 5-6 पिल्लं झाली. ऐका बरं का, उदाहरण घरी नेण्यासारखं आहे. वळईमध्ये कुत्री येली आणि तिला 5-6 पिल्लं झाली आणि 5-6 पिल्लं झाल्याच्या नंतर एक 5-6 दिवस त्या वळईत राहिली आणि आईला भूक लागली. आता दूध तयार करायचं शरीरामध्ये, खाल्ल्याशिवाय तर पर्याय नाही. आई म्हणली, बाळांनो, या वळईच्या बाहेर जायचं नाही, मी खाऊन येते, दूध तयार होईल मग तुम्हाला दूध पाजते. बाळांनो, वळईच्या बाहेर जाऊ नका, समाज लय डेंजर आहे, समाज लय डेंजर आहे, हे तुम्हाला तुडवतील.
वळईच्या बाहेर निघू नका. आता कुत्री निघून गेली, आई निघून गेली, पण शेवटी पिल्लाची मार असती. त्या पिल्लांना काय कळतंय? एक 10-20 मिनिटांनी रस्त्यावरती अंगणामध्ये पोरं बिस्किट खात होती आणि ती बिस्किट पाहिली, ऐका, बिस्किट पाहिली आणि मुलांनी काय केलं, ते बिस्किट असं कुत्र्यांना दाखवलं. ती पिलं वळईतून बाहेर आली, अशी जवळ आली. आता मुलं, लहान मुलं त्या पिलांना बिस्किट खाऊ घालणार, तर त्याच कुत्र्यांच्या भावकीतली मोठी कुत्री आली. त्या मोठ्या कुत्र्यांनी त्या पिलांना एवढं चेवणलं, एवढं मारलं, एवढं तुडवलं. ती रडत वळईच्या कोपऱ्यावर गेली आणि पिलं रडतायत. आई आली ना आईने सांगितलं, का रे, सांगितलं होतं तुम्हाला या वळईच्या बाहेर येऊ नका, समाज लय डेंजर आहे, समाज तुम्हाला जमू द्यायचा नाही. पिलं काय म्हणली माहिती का? ए आई, अगं समाज लय चांगला आहे. या आपली भावकीतली ना आपल्या जवळची मोठी कुत्री आली होती, त्यांनीच आम्हाला तुडवलं महाराज. समाज चांगलाच आहे, आपल्याच माणसांनी आपलं खच्चीकरण केलंय. या जगात आपले शत्रू कोण नाही. अरे पाकिस्तान काय शत्रू असू शकतो, हिंदुस्तान इतका बढिया आहे, हिंदुस्तान इतका मोठा आहे की या जगाला पुरून उरेल इतका मोठा हिंदुस्तान आहे. हा, कोणाबरोबर लढता? हिंदुस्तान बरोबर आणि हिंदूंबरोबर. इकडे लक्षात ठेवा, आजच्या कीर्तनातलं एक वाक्य घरी घेऊन जा, वाक्य फार महत्वाचं आहे. 22 जानेवारीला, हे इकडे लक्ष द्या, माझा राम प्रभू अयोध्येत येणार आहे. अयोध्येत म्हणजे या हिंदुस्थानच्या प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक मंदिरात माझा राम प्रभू येणार आहे. 22 जानेवारी, ऐका, 22 जानेवारी हा सण साजरा करायचा आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना आव्हान करतो, 22 जानेवारीला सगळ्यांनी घोड्या उभारल्या आहे. 22 जानेवारीच्या दिवशी सर्वांनी सडा रांगोळी टाकायची. 22 जानेवारीच्या दिवशी आपल्याला सण साजरा करायचा आहे, कारण हिंदूंनो आपला राम येणार आहे आणि हे आपल्याला करायचं आहे. हा, आपला राम येणार आहे. राम आल्याच्या नंतर हे पाप निघून जाणार आहे. इकडे लक्ष द्या, पाप निघून जाणार आहे. लोक धर्माने वागणारी बंद होणार आहे. नीती, संस्कृती, चारित्र्य ह्या सगळ्या गोष्टी या हिंदुस्थानमध्ये राहणार आहे. आणि एक दिवस या जगाच्या पाठीवरती अनेक राष्ट्र असू द्या, विविध धर्माची असू द्या, पण विजय फक्त हिंदूंनो आपलाच होणार आहे. एवढं वाक्य घरी घेऊन जा. विठ्ठल मी इथपर्यंत आलो होतो. कर्तृत्व सिद्ध करण्याचं काम आपण आपल्या आयुष्यात केलं पाहिजे. ज्ञानामध्ये बदल करून घेतला पाहिजे. आयुष्यात ज्ञान जर असेल तर समाज आपल्याला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. ऐका ना, त्या ज्ञानाबरोबर त्याग आहे. बाबा, स्वातंत्र्याच्या अगोदरचा कालखंड आहे. संकेत भाऊ, फार सुंदर प्रसंग आहे, नीट आहे का? स्वातंत्र्याच्या अगोदरचा कालखंड आहे. वर्ष 1936 आणि 1936 साली याच देशामध्ये, याच महाराष्ट्रामध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाचं नाव आहे, ऐका, त्या चित्रपटाचं नाव आहे संत तुकाराम. आणि संत तुकाराम नावाच्या चित्रपटामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका केली विष्णुपंत पागनीसांनी. त्या विष्णुपंत पागनीसांनी 1936 ला या चित्रपटाची निर्मिती केली. ते भूमिका केली तुकोबारायांची आणि निर्माता आणि दिग्दर्शकांनी चित्रपट त्या ठिकाणी प्रदर्शित केला. महाराज, त्या चित्रपटाची शूटिंग त्या सेटवरती चाललेली असताना काय घडलं ऐका. हुबेहूब तुकोबाराय, पगडी आहे, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या, सुंदर बाराबंदी, गुडघ्या इतकं धोतर, हुबेहूब तुकोबाराय, मुखातून विठ्ठलाचं नामस्मरण, गळ्यामध्ये विणा, हातातल्या चिपळ्या, फक्त राम कृष्ण हरी विठ्ठल सोडून दुसरं काही म्हणतच नव्हत्या. आणि झालं काय ऐका बरं का. सेटवरती विष्णुपंत पागनीस तुकोबारायांची भूमिका पार पाडत असताना अचानक त्यांना चहा पिण्याची इच्छा झाली. ऐका बरं का, चहा पिण्याची इच्छा झाली. आणि चहा पिण्यासाठी विष्णुपंत पागनीस निर्माते आणि दिग्दर्शकाला म्हणतात, मला चहा पिण्याची इच्छा झाली, आपण थोड्या वेळ शूटिंग थांबूया, मी बाहेरच्या टपरीवरून चहा पिऊन येतो. पण आता एवढा सगळा मेकअप उतरवायचा आणि पुन्हा तो चढवायचा एवढं सोपं नव्हतं, एवढा वेळ नव्हता. आहे तसाच गळ्यात विना, हाती आहे तशाच हातात चिपळ्या. शेटच्या बाहेर गेले, स्टुडिओच्या बाहेर गेले आणि तिथं जाऊन चहाच्या टपरीवरती चहाच्या मालकाला, त्या टपरीच्या मालकाला सांगितलं, एक कप भर मला चहा द्या. चहाचा कप घेतला आणि तेवढ्यामध्ये लोकांनी विष्णुपंत पागनीसांना पाहिलं. पण त्या लोकांनी विष्णुपंत पागनीसांकडे पाहत असताना विष्णुपंत पागनीस म्हणून नाही पाहिलं, मग तुकोबाराय म्हणून पाहिलं. जे लोकांनी रांगची रांग लावली, ऐका बरं का,
लोकांनी रांगाची रांग लावली आणि त्या रांगेतली लोक दर्शनाला उभी राहिली आणि विष्णुपंत पागनीसांचं दर्शन घेऊ लागली. विष्णुपंत पागनीसांना काही समजेना काय करावं. विष्णुपंत पागनीसांना समजेना. लोक माझं का दर्शन घेताय? थांबा 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 थांबा, माझं दर्शन घेऊ नका. माझं दर्शन का घेताय? लोक म्हणत होती विष्णुपंत, अहो आज आम्ही तुमच्याकडे विष्णुपंत नाही म्हणून पाहत नाही, मग आम्ही आज तुकोबर आहे म्हणून तुमच्याकडे पाहतोय. एवढे शब्द ऐकले आणि विष्णुपंत पागनीसांच्या टच दिशी डोळ्यात पाणी आलं आणि मान खाली घातली. काय तुकोबराया, अहो तुमची भूमिका घेतली तर लोक माझं दर्शन घ्यायला लागली. उद्या जर तुकोबरायांच्या गाथ्यातला मी अभ्यास केला आणि तुकोबरायांचा गाथा म्हणून जर जीवन जगलो ना, लोक मला डोक्यावरती घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद तुकोबराया तुमच्यामध्ये आहे. डोळ्यातले अश्रू पुसले, चहाचा कप तसाच खाली ठेवला आणि दबदबल्या डोळ्यानं सेट वरती आले. विष्णुपंत पागनीसांनी निर्मात्याकडे पाहिलं, दिग्दर्शकाकडे पाहिलं, डोळ्यातले अश्रू पुसले आणि तितक्या ताकदीनं तुकोबरायांची भूमिका घेतली आणि तुकोबरायांचा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट इतका चालला, पुण्याने उचलला, मुंबईने उचलला, नगरने उचलला, नाशिकने उचलला, इतका चालला. स्वस्ताईच्या काळात लाखो रुपये मिळाले, लाखो महाराज. आणि लाखो रुपये मिळालेले असताना पैशाची थैली घेतली आणि निर्माता आणि दिग्दर्शक विष्णुपंत पागनीसांकडे आले. मध्ये टेबल आहे, समोर खुर्चीवरती विष्णुपंत पागनीस बसलेत. तोच पैशाची थैली समोर ठेवली. माता भगिनींनो नीट ऐका. पैशाची थैली पाहिली आणि विष्णुपंत पागनीसांनी मान खाली घातली. निर्माते म्हणतात, विष्णुपंत अहो उचला, पैसे आणल्यात तुमचे. मान खाली घातली, बोलायला तयार नाही. अहो काय झालं? आम्हाला माहितीये चित्रपट चाललाय, तुमच्या अपेक्षा वाढल्या असतील. तुम्हाला अपेक्षा असेल की अजून याच्यामध्ये मिळावं. खरं सांगू का, जेवढं ठरलंय त्याच्या दुप्पट घेऊन आले. उचला उचला उचला, तुम्ही उचला म्हणल्याच्या नंतर विष्णुपंत पागनीसांनी मान वर केली, हात जोडले. निर्मात्याला सांगितलं, दिग्दर्शकाला सांगितलं की याच्यातला एकही रुपया मी स्वीकारणार नाही. एवढे शब्द ऐकले आणि निर्मात्याला वाईट वाटलं. काय झालं? अहो हे पैसे कशासाठी? तुकोबरायांनी 65 लाखाची जॅगिरी समाजाला वाटून टाकली. 12 गावचे सावकार तुकोबराया, ती सुद्धा संपत्ती वाटून टाकली. अहो तुकोबराया 400 एकर जमिनीचे मालक ते वाटून टाकले आणि फक्त तुकोबरायांची वेशभूषा घेतली तर चहाच्या टपरीवरती माझ्या दर्शनाला रांग लागली. आजपासून हा विष्णुपंत ना कोणत्या चित्रपटात काम करणार, ना कोणत्या मालिकेत काम करणार. सगळं आयुष्य फक्त मी माझ्या तुकोबरायांसाठी समर्पित करणार. महाराज आज तुमच्या माझ्या घरात जो तुकोबरायांची प्रतिमा आहे ना दादा, ती तुकोबरायांची नाही तर ती विष्णुपंत पागनीसांची प्रतिमा म्हणून आपण तुकोबरायांची सेवा करतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त तुकोबरांची वेशभूषा घेतली तर विष्णुपंत पागनीसांचे फोटो घरात लावले आणि आज आम्ही तुकोबरांचे 10 अभंग पाठ करून कीर्तन करतोय. लोक आमचं दर्शन घेत आहेत. ही ताकद जर कुठं असेल ना, फक्त वारकरी संप्रदायात ताकद आहे महाराज. ही ताकद वारकरी संप्रदायात आहे. इकडे लक्ष द्या. म्हणून मी सांगत आलो, या जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रीमंत संप्रदाय जर कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. कसा आहे श्रीमंत? नीट ऐका. संत नरहरी महाराज सोनारांच्या घरी किलोने सोनं होतं बाबा, किलोने. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. अख्खं आयुष्य तुकोबरायांचं नरहरी महाराज सोनारांनी देवासाठी समर्पित केलं. एवढं सोनं होतं, एवढं किलोने सोनं होतं. माता भगिनींनो, कोणाच्या घरी? संत नरहरी महाराजांच्या घरी. इथं 5-6 तोळे घातले तो काय नवरी माग मिरवती बाबा 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 बाबा. अरे काय सोन्याचा मोह. आणि इकडं हे गडी काय कमी आहेत का? वाह. एक जणाला धोंड्याच्या महिन्यात जावयानं अंगठी केली आणि मेवणीच्या लग्नात एक आली होती, 2च अंगठ्या होत्या. सप्त्यात पंगत वाढीत होता. नेसता बुंदीवाड भातवाड, बुंदीवाड भातवाड. लोक म्हणले याला रोग झाला का काय, हा सारखा काय असा करतो. एक जण म्हणला, तुला माहित नाही त्या बोटात 2 अंगठ्या, अंगठ्या दाखवते अंगठ्या. हे ऐका बर का, इकडे लक्ष द्या. महाराज सोन्याचा मोह नको आहे.
आणि पुरुष मंडळी आपल्याला तर अजिबात नको आहे. गळ्यामध्ये सोनं घालायचंच असेल ना, गळ्यामध्ये सोनं जर घालायचं असेल ना तर हे 24 कॅरेटचं सोनं घाला. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार. या सोन्यात तितकी ताकद आहे. पण कायचं सोनं कायचं काय महाराज. अधिक महिना संपला, श्रावण चालू झाला. श्रावण गेला, गणपती आले. गणपती गेले, नवरात्र आली. आणि नवरात्र गेली, दिवाळी आली. काय काय म्हणले एवढं तोंडवडी आलंय. जे भाऊबीज झाली, जे खायला सुरुवात केली. तुम्हाला काय सांगू, बऱ्याच जणांनी पिराला कोकरू कापलं आणि त्या पिराला सगळं वाहिलं. पिराला नख्या वाहिल्या, नख्या. एक जण म्हणला नख्या का वाहतो, म्हणला ते शिजत नाही म्हणून वाहिले. ते जर शिजलं असतं का बाबा, पीर वासाव मिळाला असता. नारळ फोडला पिला 25 रुपयाचा नारळ आणि म्हणला यंदा तरी तुळशीचं लग्न झालंय, यंदा तरी माझं लग्न होते. पीर म्हणला येड्या मीच तसा आहे अजून, तू कुठून जमू. काय देवाकडं मागावा. तुकोबाऱ्या देवाच्या दारात जातात आणि तुकोबाऱ्यांनी हात जोडून देव म्हणतात तुकोबा काहीतरी मागा. ते तुकोबाऱ्यांनी आनंदाने मागितलं होतं काय, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावं. हे देवाजवळ दान मागावं. आज तुकोबाऱ्यांजवळ आम्हाला एकच गोष्ट मागायची. तुकोबाऱ्या आता फक्त आम्ही आमच्या आयुष्यात मनुष्य देहाचा वारा एकदाच लागलाय, आम्ही फक्त बुद्धीचा पालट करा, असं प्रकारचा उपदेश तुकोबाऱ्यांनी. बुद्धीचा पालट अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे जातोय. आता तुकोबाराय म्हणतात मागुता हा नाही मनुष्य देह. देह मागून मिळालेला नाहीये. ऐका, काय कोणी मीटिंग घेतली नव्हता आपल्याला देह द्यायची. ते परमेश्वराची इच्छा होती याला पृथ्वीवरती आणायचा. पण इथं आल्याच्या नंतर माणसाने चांगलं राहावं, इथं आल्याच्या नंतर माणसाने चांगलं वागावं, नाही का. नाहीतर एकनाथ महाराज म्हणतात बाबा इथं आल्याच्या नंतर तू जर नीट वागला नाही तर एक दिवस तुझा देह जाणार आहे. हा, तुझा देह जाणार आहे एकनाथ महाराज म्हणतात. आणि या जगामध्ये तूच एकटा राहणार आहे. म्हणून हे जर कळालं नाही ना आम्हाला या देहाचं महत्व तर आयुष्याचं रान होऊन जाईल. म्हणून आयुष्यात समजून घ्या एकनाथ महाराजांचं प्रमाण. आयुष्यामध्ये हेच तुकोबारा एकनाथ महाराज हे जर नाही कळलं मग
नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा शेवटच्या क्षणाला तुला काळ बांधून नेईल म्हणून एका जनार्दनी आमचे काय बा जाईल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल पिंगळा 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 माधवारी बोल बोल पिंगळा माधवारी पिंगळा संत साहित्यामधली ताकद आहे महाराज. हे काय आम्ही नाचत नाही, हे ज्ञानोबाऱ्यां तुकोबाऱ्यांची ऊर्जा नाचवती महाराज. ही संप्रदायातली ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग तुकोबाराय ह्या मुद्द्यावरती बोलू लागलेत. ग्रहदारा आस धनवित्त, हे घर आपलं नाहीये, धन आपलं नाहीये आणि वित्त आपलं नाहीये. म्हणून एक गोष्ट सांगितली, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समयास काहीच नाही. देव ठेवील तैसे. कोरोनाच्या काळात लई टकाळ्या आणत होती लोक. कोरोनाच्या अगोदर आमच्या बायकोचं आमच्यावर लय प्रेम, आमच्या घरच्यांचं आमच्यावर लय प्रेम. फक्त रिपोर्ट पॉझिटिव्ह आला बा, रिपोर्ट पॉझिटिव्ह. रामाबरोबर 14 वर्ष सीतामाई राहिली, 14 वर्ष. पण भाऊ एकही तक्रार नाही हो सीतामाईची, एक सुद्धा. 14 वर्षात ऐकताय तुम्ही, 14 वर्षात एक सुद्धा तक्रार नाही. महाराज आताचा राम 14 दिवस क्वारंटाईन राहिला. एका खोलीत त्याला कोंडून ठेवला होता, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. फक्त आत्ताची सीता यायची आणि खिडकीतून डोकू डोकू पाहायची. ऑक्सिजन लेवल वाढली का? राम म्हणला ऑक्सिजन लेवल वाढत होती, पण तू पाहिल्याबरोबर कमी 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 कमी. आपल्या नवऱ्या का आपण पाहिल्यावर जर त्याचा ऑक्सिजन कमी होत असेल तर आपली नजर काय डेंजर असेल. लोक म्हणतात आमची बायको आमची, कोणी नसतं बाबा ह्या जगात. हे आपलं काही नाही, घर आपलं नाही, दार आपलं नाही. म्हणून ठेविले अनंते तैशीची राहावे. आता ऐका बरं का, बोल नका, हे इकडे लक्ष द्या. महाराज असंच कीर्तनात बोलून गेलो, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणलं जाऊ द्या, आता कांद्याची निर्यात बंद झाली, तुमचा कांदा आरणीत खराब झाला असेल, वखरीत खराब झाला असेल, ठेविले अनंते तैशीची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. नेमकंच कीर्तनात समोर बसलेले जे आरण खराब झाली होती ती मायक पाहायलाच लागलं. मला म्हणले मायाच मुळा उठलाय बाबा. त्याने माझ्याकडे पाहिलं बरं. हा तेवढ्यात मी उदाहरणावर शांत राहावं का नाही. म्हणलं जाऊ द्या, झाला असं चुकून शेजारच्याकडून पाचूट पेटलं होतं आणि याचा ऊस जळाला, 2-4 एकच ऊस जळाला. म्हणलं जायचं ऊसाजवळ, म्हणून तर ठेविले अनंते तैशीची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. त्याच गावात आदली 2 दिवस ऊस जळाला होता एकाच, आणि ते असं समोर बसलं होतं. ते कांद्यावालं पाचटावालं माझ्याकडेच पाहायला लागलं. महाराज आपणच घावलो का काय. दोघांची उदाहरणं त्याच्यावर तरी मी थांबावं का नाही. म्हणलं कोरोनात एखाद्याची पत्नी गेली असेल तर जाऊ द्या, गेली, आपण दुसरी करू, आता पर्याय नाही त्याला.
ठेविले अनंती तैशीची रावे. इकडून बसला होता, त्याचीच बायको गेली होती. आता या तिघांच्या डोक्यातच फिट बसलो बा. कीर्तन झाल्यावर यांनी तिघांनी असं जीव घातलं, तुम्हाला काय सांगू, जीव घातलं. आणि आता गाडीत बसलो, ऐका, गाडीत बसलो, ड्रायव्हर एका बाजूला, मी एका बाजूला. माझ्या गळ्यात शॉल घातली, नारळ दिला. मला वाटलं नारळाच्या खाली पाकिट असं. नारळ देता देता म्हणले, ठेविले अनंते तैशीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. नारळाव माग लावला गडी मला. तेव्हापासून आजच म्हणलोय बाई प्रमाण, मध्ये प्रमाणच म्हणायचं पण ठेवले, म्हणलोच नाही ठेविले अनंत तैशीची राहावे. अशी खोड मोडी त्यात लोक. तुम्हाला काय वाटलं लोक लय सोयीचे का? विठ्ठल म्हणून हे घर आपलं नाही, दार आपलं नाही. अहो रावण तुम्ही ऐकला, पण रामायणामध्ये दोन पात्र अशी होती, ती पडद्याच्या पाठीमागची होती. एक रावणाचा मुलगा इंद्रजित आणि दुसरं पात्र रामाचा भाऊ लक्ष्मण. हे दोन पात्र त्यागी आहे. इकडं आहे का, त्याग आहे लक्ष्मणाकडं, त्याग आहे भावाकडं. महाराज, लक्ष्मणासारखा त्याग या जगामध्ये भावासाठी कोणीच करू शकत नाही. त्याग केला लक्ष्मणाने. 14 वर्ष अन्नाचा शीत खाल्ला नाही, 14 वर्ष स्त्री संग केला नाही पत्नी असून, आणि 14 वर्ष भावासाठी झोप घेतली नाही. इकडं इंद्रजिताने 14 वेळा इंद्राचा पराभव केला, म्हणून इंद्रजिताचं नाव इंद्रजित ठेवण्यात आलं. आणि त्या इंद्रजिताला मारण्यासाठी रामायणामध्ये एकच माणूस होता, तो भावासाठी त्याग करणारा लक्ष्मण. फक्त विभीषणाने सांगितलं, रामा, ए रामा, अरे रावणाला मारून तुझा विजय होऊ शकत नाही. त्या रावणाच्या अगोदर तुला इंद्रजित नावाच्या मुलालाच मारावं लागेल. आणि इंद्रजिताच्या केसाला सुद्धा तू धक्का लावू शकत नाही, जरी सृष्टीचा निर्माता असला तरी. नीट आहे का? जरी तू सृष्टीचा निर्माता असला तरी तू इंद्रजिताला धक्का लावू शकत नाही, कारण इंद्रजिताला वरदान आहे. हा, मीटिंग झाली, मीटिंग घेतली पुतण्यानं, चुलत्याने मीटिंग घेतली पुतण्याला मारायची. आणि विभीषणाने सांगितलं, ह्या इंद्रजिताला वरदान आहे, जो कोणी 14 वर्ष स्त्री संग करणार नाही, जो कोणी 14 वर्ष अन्न खाणार नाही, जो कोणी 14 वर्ष झोप घेणार नाही, अशाच व्यक्तीच्या हातातून याचा मृत्यू आहे. अन्यथा जर यदा कदाचित लक्ष्मणाच्या अगोदर त्याच्या हातात शस्त्र जर आलं तर लक्ष्मण सुद्धा त्याला मारू शकत नाही, एवढी ताकद इंद्रजितात आहे. मग भात्यातला बाण काढायला इंद्रजित गेला. लक्ष्मणाचा बाण लागला इथं कोपऱ्यावरती, हात तुटून पडला. इंद्रजिताची पत्नी आहे, तिचं नाव सुलोचना. तिच्या दरबारात जाऊन हात पडला. हाताचे पाची बोट थर 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 कापत होती. शाई आणि पेन दिला, त्या हाताने लिहिलं, आपल्याच माणसांनी आपला विश्वासघात केला. तेव्हापासून सुरुवात झाली आपल्याच माणसांनी आपला विश्वासघात करायची. ऐका, तीच इंद्रजिताची पत्नी सुलोचना पळत गेली आणि रावणाच्या दरबारात जाऊन मामांना म्हणती, मामा मामा, मी माझ्या कुंकवाचा बदला घ्यायला निघाले, तुमची परवानगी आहे का? रावणाने सांगितलं, तू तुझ्या कुंकवाचा बदला घेऊ शकते, बिनधास जा. अरे सुलोचना दरबाराच्या बाहेर पडली तर रावणाचे सगळे कार्यकर्ते पिलावळ गोळा झाली. सगळे जवळ आले, सेनापती सगळे प्रधानजी जवळ आले आणि काय सांगायला सुरुवात केली माहिती का? ओ रावण महाराज, रावण महाराज. संकेत भाऊ, अतिशय सुंदर दृष्टांत आहे बरं का, नीट आहे का? रावण महाराज, रावण महाराज, आता तुम्ही तुमची सुलोचना, तुमची सुनबाई रामाकडे पाठवली. ती जर रामाच्या ताब्यात सापडली तर उद्या राम म्हणेल माझी पत्नी आणून दे आणि तुझी सून घेऊन जा. अरे रावणाचं वाक्य आहे, स्वतःचा मुलगा ज्याने मारलाय, स्वतःचा मुलगा ज्याने मारलाय आणि जो आपल्याला थोड्या वेळात मारणार आहे, अशा रामाबद्दल वाक्य आहे. वाक्य जरा नीट आहे का, घरी नेण्यासारखं आहे. वाक्य असं आहे, रावण म्हणत होता, अरे रामाच्या दरबारात जरी माझी सुनबाई सापडली ना तरी तो दरबार रामाचा आहे, तिच्या केसाला देखील धक्का लागणार नाही. ताकद रामाच्या राज्यात आहे. एवढं रामाचं राज्य प्रबळ होतं महाराज, एवढी ताकद होती रामाच्या राज्यात. इकडे लक्ष द्या. तशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा राज्यात ताकद होती. अरे माणसं
माणसं शब्दाला पक्की होती. राजगाव राजनीचा बाबाजी भिकाजी गुंज पाटील, त्या गुंज पाटलाने गोरगरीब स्त्रियांची आबरू लुटली ना. गोरगरीब स्त्रियांची आबरू लुटली ना. रामाचं राज्य आहे का, शिवाजीचं राज्य आहे का? अरे गोरगरीब स्त्रियांची आबरू लुटली. आणि छत्रपती शिवाजी महाराज वय 16 आहे. पहिली न्यायदानाची केस पाटलाची समोर आली. पाटील उर्मित होता, बोलत होता, मावळ्यांनो मी येणार नाही. अरे कोण राजा? 16 वर्षाचं पोरग मला शिकवायला लागलं, मी गावचा पाटील आहे. उर्मित असलेल्या पाटलाला घोड्यावरती उचलून मावळ्यांनी टाकला. राजा शिव छत्रपतींच्या समोर आणला. आणि छत्रपती समोर आणल्याच्या नंतर, इकडे लक्ष द्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर पाटील आणल्याच्या नंतर उभा केला. राजा, तुम्ही आज राजा झालत. मी गावचा पोलीस पाटील जलमताज पाटील आहे. पाटील घराणं आहे माझं. कोणत्या स्त्रीवरती कधी हात टाकायचा मी ठरवीन. ती गुरमी, ती मस्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यानं त्या पाटलांकडे पाहिलं. आणि त्याच पाटलाला शिक्षेची अंमल सुनावला. पहिला शिक्षेचा अंमल सुरू झाला. ज्या बहिणीकडे चालत गेलाय ते पाय याचे कोपऱ्या गुडघ्यापासून काढून टाका. शिक्षेचा दुसरा अंमल, याचे हात कोपरापासून काढून टाका. आणि शिक्षेचा तिसरा अंमल आहे. शिक्षेचा तिसरा अंमल आहे, वाक्य जरा नीट ऐका, याचा कडेलोट करा. पुन्हा 50 वर्षाच्या आयाती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणत्या स्त्रीवरती अन्याय आणि अत्याचार झाला नाही. ही ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अशी माणसं होती महाराज पूर्वी. जान जाय पर वचन न जाय. शब्द दिला तो प्राण गेला तरी चालेल. विठ्ठल म्हणून तुकोबारांनी उदाहरण दिलं. अरे त्या इंद्रजिताला सुद्धा स्वतःचं घर आणि वाडा आणि स्वतःची लंका जपता आली नाही, तर तुझं माझं काय घेऊन बस. जिंदगी एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज़ दी, घर से बाहर मौत जब तुझको आवाज़ दी, घर से बाहर जिंदगी इथं महाराजांनी प्रमाण दिलं. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक दिवस तुम्हाला मला या जगातून मृत्यूची बातमी आल्याच्या नंतर जायचे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हा देह मागून मिळालेला नाही, अभंगाचं दुसरं चरण. आपल्याला
गोड महाराजांनी प्रमाण दिलं. सगळे टाळकरी गोड साथ देत आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजून यांचं स्वागत करा. शेवटची काही मिनिटं माझ्याकडे बाकी राहिलेले आहेत. धावत्या योगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अभंगाचा भावार्थ समोर न्यायचा आहे, पुढे मांडायचा आहे. अवचित निदान लागले हे हाती, भोगावे विपत्ती गर्भवास, यावे दावे पुढे ऐशीची कारण, भोगावे पतन नरकवास. ह्या नरकवासाच्या यातना भोगण्यापेक्षा थोडंसं चांगलं जीवन जगायला शिका. छोटंसं उदाहरण आहे, घरी घेऊन जाण्यासारखे, फार सुंदर आहे. मी ज्ञान या विषयावरती, बुद्धी या विषयावरती बोललो. एक वाक्य सुंदर आहे, घरी घेऊन जा. वाक्य सुंदर आहे, घरी घेऊन जा. नीट ऐका. हे ढग बाजूला करा, आकाश दिसेल. ऐका, ढग बाजूला करा, आकाश दिसेल. राग बाजूला करा, विस्तव दिसेल. आणि ह्या देहातला अहंकार बाजूला करा. अरे देव हृदयातच आहे, तो देव दिसला. अहंकार गेला, तुका म्हणे तिथे देव झाला. आता उदाहरण क्रमांक 2 नीट ऐका बर का. इकडे लक्ष द्या. देवाला या हृदयात देव येण्यासाठी सुद्धा थोडस स्वतःला घासून घ्यावं लागतं, कष्ट करावे लागतात, झिजून घ्यावं लागतं. सोपं नाही महाराज. 8-10 दिवसापूर्वी माझ्या हस्ते एका दुकानाचं उद्घाटन होतं. माझ्या हस्ते दुकानही छोटं, महाराजही छोटे. दुकान होतं लोहाराचं दुकान. आता लोहाराच्या दुकानात काय असायचे बाबा? छन्नी, हातोडा, आयरन, बाते, कोळसा आणि त्याची 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी, त्याची पत्नी त्यो, आणि आम्ही 2-3 जण. उद्घाटनाचा कार्यक्रम जोरात सुरू. रेबिन कापली, आतमध्ये गेलो, नारळ हातात दिला. आता तो नारळ, इकडे लक्ष द्या, तो नारळ त्या आयरनीवरती फोडणार. तर मला मी काय विचारलं, म्हणलं लोहार दादा, ओ लोहार दादा, काय ही आयरन किती रुपयाला आणली? लोहार दादा म्हणले, महाराज आयरनीची किंमत नाही सांगू शकत. म्हणलं का? त्याचं कारण असं आहे. काय? त्याचं कारण असं आहे, माझ्या पंजोबांनी घेतली होती, त्यांनी वापरली, आजोबांनी वापरली, वडिलांनी वापरली, मी वापरतोय, मला तिची किंमत सांगता येणार नाही. बरं म्हणलं ठीक आहे. मग आता हा छन्नी आणि हातोडे? हा म्हणले महाराज छन्नी आणि हातोड्याची किंमत मी सांगू शकतो. ऐका बरं का, छन्नी आणि हातोड्याची किंमत मी सांगू शकतो. आता मी सांगू शकतो म्हणल्याच्या नंतर मी विचारलं, म्हणजे त्यांनी हातोड्याची छन्नीची किंमत सांगितली. मग त्यांना एक प्रश्न विचारला लोहार दादाला. म्हणलं लोहार दादा, तुम्ही छन्नी आणि हातोड्याची किंमत सांगितली, पण आयरनीची तुम्ही सांगू शकला नाही, त्याचं उत्तर सांगा. त्यावेळेस लोहार दादा सांगत होता, महाराज छन्नी आणि हातोडे 6 महिन्याला तुटून जातात, म्हणून मी नवीन आणतो, तिची किंमत मी सांगू शकलो. माझ्या पंजोबांनी, आजोबांनी, वडिलांनी वापरली आयरन, म्हणून मी तिची किंमत सांगू शकलो नाही. मग त्यावेळेस लोहार दादाला प्रश्न विचारला. म्हणलं लोहार दादा, छन्नी आणि हातोडा 6 महिन्याला तुटून गेला आणि आयरन पिढ्यानपिढ्या का टिकली? त्यावेळेस लोहार दादा उत्तर घरी नेण्यासारखं आहे. लोहार दादा म्हणत होता, महाराज त्याचं कारण एकच आहे. ऐका, त्याचं कारण एकच आहे. आयरन पिढ्यानपिढ्या फक्त घाव सहन करत होती आणि हातोडे आणि छन्नी फक्त घाव घालत होते. या जगात तुम्हाला मला टिकायचं असेल ना, तर घाव घालणारे होऊ नका, तर घाव सहन करणारे व्हा. या जगाचा इतिहास असा आहे, घाव घालणाऱ्याचा इतिहास कधीच लिहिला जात नाही, घाव सहन करणाऱ्याचा इतिहास लिहिला जातो. म्हणून घाव सहन करणारे व्हा बाबांनो, घाव घालणारे होऊ नका. तुकोबारायांनी आयुष्यात घाव सहन केले आणि तेच घाव सहन करणारे तुकोबाराया त्या विठ्ठलाच्या, परमेश्वराच्या दारात जातात, हात जोडतात. पहिली पायरी ऐका, या महाराष्ट्रामध्ये 3 पायऱ्या झाल्या. एक चोखोबारायांची सेवेची पायरी, 2 नामदेवरायांची भक्तीची पायरी आणि 3 रायगडावरती हिरोजी इंदुलकरांची 3री सेवेची पायरी तयार झाली. महाराज ऐका, चोखोबारायांची भक्तीची आहे, नामदेवरायांची नामस्मरणाची आहे आणि हिरोजी इंदुलकरांची ही सेवेची पायरी. ज्या दिवशी हिरोजी इंदुलकरांनी ऐका रायगडाचं बांधकाम उभं केलं, राज्याभिषेक सोहळा सुरू झाला. 6 जून 1674चा राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आणि एवढ्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये
हिरोजी इंदुलकरांना पुढे बोलवण्यात आलं. हिरोजी बोला, हिरोजी तुम्हाला काय हवंय? हिरोजींनी नाही मागितलं पंचायत समितीचं तिकीट, हिरोजींनी नाही मागितलं जिल्हा परिषदचं तिकीट, हिरोजी नाही म्हणले मला सरपंच करा. अरे हिरोजी काय म्हणत होते? 5-10 गावं नाही मागितली, जागिरी नाही मागितली. हिरोजी इंदुलकर राजांना म्हणत होते, राजा घेण्याची तर इच्छाच नाहीये, पण आता तुम्ही देताय म्हणून एक गोष्ट करा. ज्यावेळेस या रायगडावरती याल, ज्यावेळेस महादेवाच्या दर्शनाला जाल, त्या पायरींवरती एका पायरीवरती फक्त नाव कोरण्याची अनुमती द्या. काय हिरोजी काय मागतोय, काय मागतोय, कशासाठी मागतोय? हिरोजी इंदुलकरांनी उत्तर दिलं, ते मागण्याचं कारण एकच आहे. ज्यावेळेस तुम्ही या पायऱ्यांनी महादेवाला जाल ना, त्या प्रत्येक पायरीवरती तुमचा पाय पडेल आणि त्या पायाची धूळ माझ्या नावावरती पडत राहील, पर्यायानं माझ्या मस्तकावरती पडत राहील. अरे हे मागणारा हिरोजी इंदुलकर कुठं, आणि स्वार्थासाठी रातोरात पळून जाणारी माणसं कुठं? आयुष्यात कधीच आम्ही अशी स्वार्थी माणसं आमच्या डोळ्यांनी पाहिली. त्या हिरोजी इंदुलकरांच्या चरणावरती साष्टांग दंडवत, कारण आम्हाला ते शिकवलंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता पुन्हा पुन्हा यायचं नाही, पुन्हा पुन्हा जायचं नाही. शेवटच्या चरणात फक्त आठव धरा अभंगाचं शेवटचं चरण. बोला शेवटचं चरण झालं. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भजन घेणार आहोत आणि राहिलेल्या वेळामध्ये बाप या विषयावरती मला बोलायचंय. खरंच या परिवाराने वडिलांवरती किती प्रेम केलं हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून एकदा सर्वांनी हात वर करायचे, सर्वांनी हात वर करायचे. टाळ नाही वाजणार, पखवाज नाही वाजणार, फक्त तुमची टाळी माझी टाळी एकदम सावकाश वाजेल. एकदम सावकाश वाजेल. कोणी जास्त फास्ट वाजू नका, विलंबित टाळी वाजवा. एक 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 कैवल्यवासी आदरणीय पिता श्री बंसी लक्ष्मण साबळे, परमेश्वरा दयागणा, या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ह्या परिवारानं हा कीर्तन सोहळ्याचा यज्ञ संपन्न केला. अन्नदानाचा यज्ञ होणार आहे. माझी विनंती आहे, ज्या युनीमध्ये हे बाबा आहेत त्या युनीमध्ये त्यांना सुखी समाधानी आनंदाने ठेव आणि माझ्या इडापिडा टळू दे आणि शेतकऱ्याचं राज्य येऊ दे. संपूर्ण लोकांना उदंडाचा आयुष्य आणि निरोगी असा आयुर्मान या ठिकाणी दे. अशाच प्रकारची विनंती परमेश्वरा तुला करतो. विठोबा रकुमाई हो